पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकींवरनं आता वाद चांगलाच पेटला। सर्वत्रच याची चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक झाली आणि अधिकाऱ्यांसोबत बोलणं झाले। नेमकं काय बोलणं झालं आणि त्यांना काय उत्तर देण्यात आले आपण जाणून घेणार आहोत। नेमकी तुमची काय मागणी आणि अधिकाऱ्यांकडून काय सांगण्यात आले? नमस्कार, मी शैलेश बडाई समाज गणपती ट्रस्टचा अध्यक्ष आहे। आमच्या बाप्पाची स्थापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झालेली आहे। पुण्यातील पहिला समाज गणपती म्हणून आम्ही नावाजला जातो। कुठलीही वर्गणी अथवा देणगी न घेता 133 वर्षाची परंपरा आम्ही आमच्या स्वखर्चाने गणपती उत्सव साजरा करतो। विषय असा आहे की तुम्ही म्हणता इतिहास, रीती, परंपरा, आम्ही 133 वर्षाचे आहेत। बैलजोडीचा रथ आहे आमचा आणि फक्त पथकासहित आम्ही जातो, आम्ही कधी स्पीकर लावत नाही। तर मग आम्हाला मान काय नाही आणि आम्हाला लवकर का जाऊ देत नाही? आम्हाला कधी टिळक पुतळ्यापासून जाऊ देतात, कधी शिवाजी रोडने जाऊ देतात, तर कधी लक्ष्मी रोडने जाऊ देतात। आमचा मुख्य मुद्दा असा आहे की यावर्षी जे काही 3-4 दिवसापूर्वी झालं की सगळी म्हणजे जी आहे मानाचे गणपती गेल्यावरती, पहिले कसं होतं की मानाचे गणपती गेल्यावरती काय लक्ष्मी रोड आमच्या शिवाजी महाराज रोडवरची 10-20 मंडळी निघायची बाहेर, त्यानंतर मग इतर मंडळी यायची आपली विद्युत रोषणाची। पण आता काय झालं की सर्व मंडळामध्ये अस्वस्थ झालेली आहे। आमची एक बैठक झाली मंडळांची की आम्ही सगळे बसून आम्ही एक विषय फायनल केलेला आहे की यावर्षी आपण 7 वाजता सगळे मंडळी निघू। साधारण 40 ते 50 मंडळी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तयार आहेत। 12 पर्यंत आम्ही आमचे गणपती विसर्जन करायला तयार आहोत। अदरवाईज मानाच्या गणपतींनी सकाळी 7 वाजता निघावं, आम्हाला 12 पर्यंत रस्ता खुला करून द्यावा। त्यानंतर आमचे जवळजवळ 50 ते 60 गणपती जातील आणि त्यानंतर मग इतर गणपती जे आहेत मुख्य म्हणजे महत्त्वाचे पुण्यातले त्या लोकांनी यावं। तुम्ही मोठ्या भावाची भूमिका पार करा, आम्ही लहान भावाचे आहोत। मतभेद आहेत, ठीक आहे, थोडाफार मतभेद, पण ते मनभेद नको आहे, दूषित नको आहे। तुम्ही समंजसपणाने घ्या, आम्ही समंजसपणाने घेऊ, ही आमची आहे। पुण्यात 133 वर्षाची परंपरा आहे, त्याचं लेखी आहे, म्हणजे असं नाही मी बोलत नाही आहे। तुम्ही बघितलं असेल की टिळकांनी लिहिलेलं काय आहे ते केसरीवाड्यामध्ये पुस्तक आहे, त्यामध्ये लिहिलेलं आहे की मानाचे गणपती गेल्या सर्व गणपती मंडळांचे विसर्जन व्हायचे आणि शेवटी हे 3 गणपती यायचे। हे आता लवकर आले तर मग आम्हाला अडचणीचं काम आहे। तर आम्ही त्यांना विनंती करतोय की जशी सिरीज आहे त्या सिरीजप्रमाणे आपण जाऊ, सर्व समंजसपणाने घेऊ आणि चांगल्या प्रकारे आपण मिरवणूक पार करू। आयुक्तांकडून आज काय सांगण्यात आले तुम्हाला? आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आज त्यांनी ऐकून घेतलं आमचं, त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो। त्यांनी सांगितलं की आम्ही तुमची बैठक घेतलेली आहे, आता आम्ही आमची इतर मंडळांची बैठक घेतो आणि नंतर एक चांगली मीटिंग घेऊ आपण पुढच्या आठवड्यात आणि त्यावेळेस आपण यातनं उपाययोजना करू आणि ते पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे आम्ही मंडळांनी सांगितलं की तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करू। इतर मंडळ सहकार्य करतात, मानाच्या गणपतींनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे, आम्हालाही लवकर गणेश विसर्जन करायला पाहिजे, कारण ग्रहण आहे। तुम्ही ग्रहणाचं निमित्त घेतलं, आम्ही ग्रहण घेतोय, तर ग्रहणाच्या आधी म्हणजे समजा सकाळी 7लाच मिरवणूक चालू झाली तर मी सांगतो तुम्हाला रात्री 12 वाजता विसर्जन मिरवणूक संपून जाईल, पोलीस प्रशासन ताण कमी होईल, नागरिकांची सोय होईल, हीच आमची भावना आहे, हेच आमचं आहे। कारण आम्ही गणेश मंडळाचे कार्यकर्ते आहे, 25-25 वर्ष आम्ही गणेश मंडळासाठी काम केलेलं आहे। इथं सुरेश जैन साहेब आहेत, ते जवळ 40-45 वर्ष काम करतात आहे। तर आमची ही मागणी आहे। आयुक्तांनी सांगितले 2 दिवसात याच्यावर निर्णय होईल, मात्र तुम्ही तुमच्या निर्णयांवर ठाम आहात की आम्ही सकाळी 7 वाजता विसर्जन मिरवणुकांना सुरुवात करणार। नेमका अंतिम निर्णय काय? नाही, अंतिम निर्णय हाच होईल। कार्यकर्त्यांची अजून बैठका चालू आहेत आमच्या। कमिशनर साहेबांची आज चर्चा झाली मोठ्या प्रमाणावरती, बऱ्याच जणांनी आपले आपले विचार बी मांडले त्या ठिकाणी आणि साहेबांनी सगळे विचार लिहून घेतलेले आहेत। पण शेवटी कुठंतरी मंडळाच्या कार्यकर्त्याला ठोस निर्णयावरती येणं ही काळाची गरज आहे आता, कारण का कार्यकर्ता दबून गेला आहे। मंडळाचा कार्यकर्ता हा इतका दबून गेला आहे ना की विचारताच सोय नाही। गणेश उत्सव हा साजरा करत असताना बालगोपालापासून तर मोठ्यापर्यंत गणेश उत्सव साजरा होत असतो, मग बालगोपालांसाठी कायदा वेगळा आणि मोठ्या लोकांसाठी कायदा वेगळा, हा बी निर्णय थोडा चुकीचा होते। ग्रहणाचं निमित्त यांनी सांगितलं, ठीक आहे ना, आपण समजू शकतो, पण तुम्हाला जसं ग्रहण लागणार आहे तसं आमच्या मंडळाला ग्रहण लागणार आहे। मग आमची भूमिका आता काय झाली, गेल्या 4-5 दिवसामध्ये एवढी भूमिका कडक झाली कार्यकर्त्यांची, आत्ताही 100 जणांची नाव आहेत आमच्याकडं की सुरेश भूमिका आता काय झाली, गेल्या 4-5 दिवसामध्ये एवढी भूमिका कडक झाली कार्यकर्त्यांची, आत्ताही 100 जणांची नाव आहेत आमच्याकडं की सुरेश जैन आयुक्तांनी कमिशनर साहेबांनी फक्त डिक्लेअर करा की बाबा बिगर रोषणाची गणपती ज्यांना समाधान चौकात जायचं आहे त्यांनी फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये आपली आपली नावं देऊन विषय संपवून टाका। आज बी 100 नावं येतील फरसखाना स्टेशनला, तर हा कुठंतरी यांनी हा तो निर्णय घेतला पाहिजे। मानाच्या गणपतींनी जर थोडं नमतं बी घेतलं पाहिजे की आज 10 गणपती जर तुम्हाला महत्त्वाचे ठरत असेल तर मग 100 गणपतीवाल्यांना तुम्ही काय ठोकरून देणार आहात का? आमचं तर म्हणणे 100 गणपती महत्त्वाचे आहेत, 10 गणपती महत्त्वाचे नाही, लक्षात ठेवा। आयुक्तांचा निर्णय जर 2 दिवसांनी आला आणि तो जर तुमच्या मनासारखा नसेल तर तुमची भूमिका काय? ना, आमची ठोस भूमिका राहील। आज आमचे कार्यकर्ते अंकुश काकडेसारखे साहेब आहेत, तुमचे अनेक कार्यकर्त्यांनी आज तो प्रश्न मांडला आहे
की बाबा कुठल्या परिस्थितीत आम्ही सकाळी 7 वाजता निघणार आहोत म्हणून. पण पोलीस प्रशासनाकडून परवानगी देणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं वाटत नाही का? नाही ना, गणपती बाप्पा कोणी कुठनंही घेऊन जाऊ शकतो आणि बुडवण्याचा त्याला अधिकार आहे. रस्त्याचे मालक कोण नाही. जसे ते मालक नाहीत तसे आम्ही बी मालक नाही आहे. आणि घेऊन जाण्यामध्ये काय गैर नाही आहे. सकाळी 7 वाजता जर परमिशन दिली तर हा मोठा ऐतिहासिक निर्णय होईल. आणि सकाळी 7 ते 12 कमीत कमी 50 ते 60 गणपती निघून जातील पटापट पटापट. आणि प्रत्येक मंडळापाशी एकच पथक असतं. ह्यांच्यासारखे काय 6-6 पथकं लावणारी मंडळं आमची काय करोडपतीची नाही आहेत. कसे तरी कार्यकर्ते 100, 21, 200, 500 रुपये गोळा करून तो गणेश उत्सव साजरा करत असतात. आणि 1-1, 1.5 महिन्या अगोदर त्याची तयारी असते. तुम्ही त्या गोष्टीचा पहिला विचार केला पाहिजे. मोठ्या गणपतीचा ठीक आहे ना, आम्ही समजू शकतो ना मानाचा गणपती, पण त्यांनी कुठेतरी बॅकफुटला गेलं पाहिजे की बाबा यावेळेस घरं नाही हे सांगतायत तर आपण सकाळी 7लाच निघू. त्यांनी बी एक ढोल लेझिमचं पथक लावावं, नाचत गाजत न्यावं, कुठे न थांबता. ते जर सकाळी 7ला बाहेर जर पडले नाचत गाजत तर मी सांगतो डेक्कन जिमखान्यापाशी यांचा 5वा गणपती 12 वाजता दिसेल. लक्षात ठेवा. यांचं काय झालं, प्रत्येक ठिकाणी यांचीच मोनापल्ली चालली आणि प्रत्येक ठिकाणी 5-5 पथकं, 6-6 पथकं, 4-4 पथकं. ह्याच्यामध्ये वेळ घालवल्यामुळं मागची मंडळ सगळी संपून जातात. आणि एकदा उत्साह संपला तर तो कार्यकर्ता भविष्यामध्ये परत लाईनीमध्ये जायचा विचार करत नाही. असं वाटतं का कुठंतरी पोलीस प्रशासनावरती एक दबाव आहे? हा, प्रेशर असणार ना. कमिशनर साहेबांवरती मी सांगतो ना, प्रेशर असणार, दबाव असणार ना. कारण हा सगळा ऐतिहासिक निर्णय घ्यायचा आहे त्यांना. मी सांगतो ना, प्रेशर का नसणार, असणार ना प्रेशर. पण यांनी कुठंतरी त्याही मंडळावरती प्रेशर टाकलं पाहिजे की ते 5 मानाचे गणपती जे आहेत, जर कमिशनर साहेबांनी त्यांच्यावरती जर प्रेशर टाकलं की नाही बाबा तुम्हाला 7लाच निघावं लागेल, नाही तर तुम्ही 10:30ला जर निघाला तर 12पर्यंत समाधान चौकात जा, तोपर्यंत ही लाईन आम्ही सोडून लक्ष्मी रोडची आणि इकडली दोन्हीकडची. आणि जेवढं गणपती जातील तेवढं ठीक आहे ना. नक्कीच आपण जर पाहिलं तर आज या सार्वजनिक मंडळांची बैठक जी आहे ती झालेली आहे आणि एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की पुणे पोलीस आयुक्तांकडून आम्हाला 2 दिवसात निर्णय येणारच आहे. मात्र जर हा निर्णय आमच्या मनासारखा नसेल तर सकाळी 7 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करणार, यावर आम्ही सगळी मंडळं जी आहेत ते ठाम आहेत. आणि हा निर्णय जर पुणे पोलीस आयुक्तांकडून जर देण्यात आला तर हा एक ऐतिहासिक निर्णय ठरेल अशी देखील म्हणणं त्यांच्याकडून सांगण्यात आले. प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.